गणगणगणात होते स्वादगाथा या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। चला तर आज आपण बनवूया औषधी चहा मसाला। चहाचा मसाला असा बनवायचा आहे की त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतील। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट 1 वाटी तुळशीचे पत्ते घ्यायचे आहे। ही पानं मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर वाळवून सुकवून घेतलेली आहे। 1 चमचा सुंठ पावडर, 20 ग्रॅम वेलची, अर्ध जायफळ, हे पहा असं अर्ध चिरून घेतलं, 2 चमचे बडीशोप, 5 ग्रॅम लवंग, 10 ग्रॅम काळी मिरी आणि 5 ग्रॅम दालचिनी। चला तर आपण हे मसाले सर्व भाजून घेऊया। त्यासाठी पहिल्यांदा तुळशीचे पत्ते टाकून घेत आहे। स्वादगाथा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुळशीचे सर्व गुणधर्म या चहामध्ये उतरणार आहेत। हे पत्ते आपण सगळे असे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत की जेणेकरून याची पुढे पावडर करता येईल। हे पहा असे छान चुरचुरीत झाले पाहिजे। हा चहा खूपच गुणधर्मी आहे, औषधी गुणधर्म याच्यात भरपूर आहे। त्याच्यापासून आपल्याला सर्दी खोकल्यापासून सुटका मिळेल। हे पहा हे तुळशी पत्ते चुरचुरीत झालेत, मी काढून घेते। आता मी वेलची गरम करायला टाकत आहे। ही वेलची पण जास्त गरम नाही करायची, ती फक्त थोडीशी बाष्प गेलं पाहिजे त्यातलं, ती ड्राय झाली पाहिजे। हे पहा हे आता झाली आहे। आता ही पण मी काढून घेते आहे। बऱ्यापैकी झाली। आता ही गार करायला काढून घेते। आता आपण पुढचं इन्ग्रेडियंट घेऊया। 2 चमचे बडीशोप। हे बडीशोपमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहेत। ही आरोग्यवर्धक आहे, बुद्धिवर्धक आहे। ही पण थोडीशी ड्राय करून घ्यायची आहे, जास्त भाजायची नाही, नाहीतर त्याच्यामध्ये भाजका वास उतरतो। आता ही पण काढून घेते आणि गार करायला ठेवते। आता आपण घेणार आहोत लवंग। ही लवंग अशी थोडीशी थोडी परतून होईपर्यंत त्यात मी काळी मिरी टाकून घेते। काळी मिरी पण थोडीशी भाजून घ्यायची आहे। हे सर्व जिन्सांचे औषधी गुणधर्म यात उतरतात या चहामध्ये। आता मी दालचिनी टाकत आहे। दालचिनी अशी तुकडे करून टाकून द्यायची आहे, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायला पण सोपी जाईल। त्यातच मी जायफळ पण टाकलेलं आहे, पहा अर्ध। थोडंसंच गरम करायचं आहे। आता मी गॅस ऑफ करते। आता हे सर्व जिन्नस गरम झालेला आहे। हे गरम जिन्नसवरच मी ही सुंठ पावडर टाकून घेते, म्हणजे ही पण गरम होईल। हिला परत सेपरेट गरम करत बसायची गरज नाही। आता हे सर्व जिन्नस गरम आहे, गार होऊ द्यायचं आहे। गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे। आता तुळशी पत्ते, काळी मिरी, लवंग सगळे आहे याच्यामध्ये। आता हे मिक्सरमध्ये फिरवून आपण याची फाईन पावडर करून घेऊया। छान फाईन पावडर झाली आहे। चला तर मग आपण आता चहा बनवूया। चहा कसा करायचा ते मी तुम्हाला आता दाखवते। त्यासाठी मी आता इथे पाणी उकळत ठेवलं आहे। पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे। पाणी उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये चहा पावडर, साखर सगळं टाकायचं आहे। आता मी हे 1.5 कप पाणी ठेवलं होतं, 1.5 चमचा चहा पावडर टाकते आणि 1.5 चमचा साखर टाकते। हे छान उकळून घ्यायचं आहे। आणि हा जो मसाला बनवलाय ना आपण, हा 1/2 चमचा टाकायचा आहे, जास्त पण नाही टाकायचा, 1/2 चमचा। आणि 1 कप चहासाठी अगदी चिमूटभर टाकायचा आहे। चहा उकळलाय, सर्व औषधी गुणधर्म त्यात उतरले आहेत। आता मी हा चहा गाळून घेते आहे, कोरा चहा आहे। आता यामध्ये आपण दूध टाकूया। हा असा चहा मला खूप आवडतो, तुम्ही पण नक्की करून पहा। तुमच्यापासून पण सर्दी, खोकला, घसादुखी दूर पळून जाईल। तर मग करा एन्जॉय मसालेवाला चहा। अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला। पुन्हा भेटू
पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू. बाय.